पुढची बातमी बघूयात. मिसिंग लिंकवरती जेव्हा दरड कोसळली आणि दरड कोसळण्याचा व्हिडिओ पाहूनच अनेकांचा थरकाप उडाला. मात्र जेव्हा ही दरड कोसळत होती तेव्हा तिथे संदेश खरात नावाचा तरुण प्रत्यक्ष कारमध्ये होता. दरड कोसळत असल्याचं पाहून संदेशनं मिसिंग लिंकमधील इमर्जन्सी बटन देखील दाबलं. मात्र त्यावेळी टोईंग व्हॅन आल्याचं संदेशने सांगितलं. आम्ही सांगलीवरून मुंबईला जात असताना बोगद्यातनं जात असताना आम्ही 5-10 मिनिटं थांबलो होतो. कारण त्या बोगद्याच्या इथून तो एक बोगदा जिथे एंड होतो तिथून असं पाणी पडत होतं. पाणी आणि छोटे छोटे दगड पडत होते. आम्ही विचार केला की जर क्रॉस केलं तर गाडीवरती दगड वगैरे पडतील छोटे छोटे, किंवा काचेवरती पडेल, नुकसान वगैरे होईल. आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो आणि एक 5-10 मिनिटांनी मोठा दगड असे मोठे मोठे किती दगड पडले? ते म्हणजे सांगता येणार नाही. दगड एक मोठा असा दिसत होता दगड, आणि तो डायरेक्ट कमानी. जेव्हा ती दरड कोसळली तेव्हा त्या खालून कुठल्या गाड्या वगैरे गेल्या? नाही, गाडी नव्हती कुठलीच. कारण ते माती आणि दगड छोटे छोटे पडत होते म्हणून सगळे बोगद्यातच स्टॉप झाले होते. नाही, तुमची गाडी तुम्ही आधी स्टॉप केली होती का ती दरड अशी पडताना दिसली तेव्हा स्टॉप केली होती? आधीच एक 100 मीटर मागे स्टॉप केली होती गाडी. पाणी धबधब्याचं वाहत होतं आणि थोडे थोडे दगड पडत होते वरून. त्यानंतर काही पोलीस प्रशासनाला कॉल करण्याचा प्रयत्न वगैरे केला? कॉल तर प्रयत्न केला नाही. तिथे एक इमर्जन्सी बटन वगैरे आहे, ते प्रेस केलं आणि एक टोचनची गाडी आली होती. आम्हाला वाटलं इमर्जन्सी वगैरे पोलिसाची गाडी वगैरे येईल, पण ती टोचनची गाडी आली होती.